सगळं सेम सेम मोठं डोळे बिंकतात असे आज वाईटला डोळे बिंकतात का नाही. कोविडच्या वेळेस आहे ना एसटी महामंडळ जरा त्यांची इन्कम नव्हतं ना तेव्हा त्यांनी याच्यात माती व्हायला चालू केली ती आर्मीवाल्यांच्या भिंतीवर कसला मोठा फिनिशिंग तार वगैरे लावल्या डायरेक्ट पहिलं चालू आहे तरी पायाचं व्यायाम माहिती पाण्यात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण वाजले एक. रितेश आणि मी जाणार आहे देव रोडला. मला जरा थोडं कपडे शिवायच्यात मला ना. मी चाललोय आता देव रोडला. गाडी वॉश करायची करीन म्हणलं. जवळपास 25 दिवस झाले असतील गाडी धुतली ना आतून. वास नाही येत, फक्त मळल्या बसला व्हायचा. आता इथं नंबर किती ते बघायला लागेल. नंबर असेल ना लवकर लागलं तर बोर नाही होत, आता लय बोर होते मग. गाडी मोठा ट्रेलर डायरेक्ट तो. त्याच्यामुळे त्याला वेळ असेल तास भर लागत त्यांना धुवायला. ते गाडी नेमकी जाऊ दे, पुढलं काम करून येऊ आपलं देव रोडचं. देव रोड मध्ये इथे गाडी पार्क केली समोरच दुकानाच्या. इथून कपडे बघायचे आपल्याला फक्त. आता कुर्त्याचं कॅटलॉग बघ, पसंत पडा नाही घेतले एक पण. जुने आहे सगळे. कापड बघू आपण डायरेक्ट. कापड बघायचे डायरेक्ट शिवायचं आहे ना. नाही आयडिया थोडी कॅटलॉगची बघ असते ना. हे कापड आहे एक ना, हे नाही एवढं चांगलं. अहो दुसरं चांगलं दाखवा, चांगलं लेननचं. तर ते चॉईस कर जरा. आता सगळं सेम सेम मोठं डोळे बिंकतात असे आज वाईटला डोळे बिंकतात का नाही. म्हणजे लेनन 100% ना. आणि हा किती 60 ना. 60 ली आणि हा 100% 100 ली आणि 60 ली. सर्व बी 100% निनन राहतं. ओके, ते ली फिल्टर होऊन पातळ जाड तसं हे करतात. ठीक आहे. 1 hour later. आमचा कुर्ता वगैरे शिवून इथं त्याने माप बीप घेतलं, सगळं माप घेतलंय. मला 8 तारखेला भेटत आपल्याला रेडी करून. या दुकानात एक प्रॉब्लेम आहे राव, त्याला ना सजेशन न देत असं कस्टमरला. मी कसं राव, मी बऱ्याच जागी शिवतो ना, रेग्युलर जिथे शिवतो ना ती लोक सजेशन देतात चांगलं नाही का, की हा शिवा तो शिवा. हम आपको बता रहे थे काय चलो भाई वो दुसरे जगह नाही. स्पॉन्सरशिप मारला होता अरे, म्हणून यायला लागला तर मी माझ्या ठिकाणी गेलो असतो. सोमवारच्या वाटावर इथं कन्नोकी चायचे आहे ना. कन्नोकी चाय मध्ये आलतो चहा प्यायला म्हणलं, पण नेमकं जाताना आम्हाला शेल्फ बेडरूम दिसला इथं. आणि त्यांचं ना कॅफे आहे चांगलं, म्हणलं इथंच खाऊ काहीतरी. रोल वगैरे चांगले त्या रोल सँडविच, फक्त इथं चालू असाय पाहिजे. आम्ही लास्ट टाइम खाल्लो होतो वाकडला, भारी दिलं तर. पण लय ढगाळ वातावरण झालं या साईडला. मावळात या साईडने जास्त आहे जरा, गरम पण जास्त व्हायला लागले. आणि ही गाडी आता बघितली मला लक्षात आलं, ही ना आपली एस टी आहे, तिचं वरचं काढलं होतं का. ही ना कोविडच्या वेळेस आहे ना एस टी महामंडळ जरा म्हणजे काहीच नव्हतं उत्पादन, त्यांची इन्कम नव्हतं ना तेव्हा त्यांनी याच्यात माती व्हायला चालू केली. ती कोकण साईडनी दगड माती बिती व्हायची याच्यात, मग ट्रान्सपोर्टेशन चालू केलं. तर रोल आणि सँडविच पण आता नेमकं बंद झालं यांचं. मग मी चहा घेतला, चहा आणि पाणी बॉटल घेतली, कॅडबरी घेतली फक्त. काय इथं ना चिठ्ठी लिहि फक्त पहिली. आर्मीवाल्यांनी काही बस चालू केली काय. हा मी तरी म्हणतो आर्मीवाली थांबलेत कशाला एवढ्या वेळ.
त्याला जवळपास 3 वाजलेत राव. आता भूक लागली मला, काहीतरी खायला म्हणलं. इथं रोल बिल खाऊ, सँडविच खाल्ला असं नाही तर रोल खाल्ला असं, पण इथे ती आयटमच बंद आहे. तर चहा भेटला, चहा आणि भेटला जे पाणी पेलोय. भूक लागली ना तुला? नाही आता लागली बा भूक. 3 वाजलेला आहे आता. आभाळ पण आले, पाऊस पडेल कदाचित आहे ना. रोडने मी कधीच नाही आलो राव. हा कुठला रोड आहे? शहरातवाडीचा. मग सोमाटणे वाटेपासून डायरेक्ट शहरावाडीतून कोण निघणार? कोटेश्वरवाडी. मावळात पलीकडं, आणि तो माटा डोंगर जवळ नाही का? काय 10 मिनिटात जाय. आता इथं काहींचं हॉटेल नाही, आम्ही ट्राय केलं ते एकदा, पण आपल्या याच्या भंडारा रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊ म्हणलं. मग परत मग इथून हा शॉर्टकट रोड गाठ. रितेशला माहिती, मला तर नाही माहिती. मी तर पहिल्यांदा आलो या रोडला. सगळं आर्मी वाल्यांचं आहे रे. आणि रेल्वे चालू आहे का इथली वाटत? हा सगळं इकडे कुठे? इकडे कुंडमाळ आहे काय? कुंडमाळा. रेल्वे इथून आत पण जातील. इथून नाही, पलीकडून ट्रॅक आहे तिचा. हा का? वैयक्तिक. यांना सगळं सेपरेट सेपरेट आली का त्याच्यावर रेल्वे दिसली का त्या ट्रॅकवर? हे माली अख्खा त्यांचा. आणि आता तर डायरेक्ट आता यांना सेपरेट डायरेक्ट. सेपरेट वा. ओके. तिकडून आर्मी वाल्यांच्या भिंतीवर कसला मॉडेल फिनिशिंग तार वगैरे लावलं डायरेक्ट. ओके. तिकडून ते मेन लाईन आहे नाही का रेल्वे, आणि इथून बघ बारीक आहे, 2-2 आहे बघ कंपाऊंड. ते आहे आर्मी वाल्यांची खास ट्रॅक आहे. तिकडून त्यांना एक ट्रॅक आहे. रोड पण रोड अख्खा चांगला आहे रे. डायरेक्ट पाऊस वाटले बरं वाटत नाही इथं. हा हिरवगार. आणि शेलवाडी गाव कुठे? ओके. ते सीधून आपण आला ना त्या फाट्यापासून इकडे आहे का कुंडमाळ साईडला? नाही, ते आपण ट्रॅक केला ना ते रेल्वेचं, पुढे आलो ना सरळ पुढे जायचं. मग या साईडला सरळ आता आम्ही जेवण केलं. इथं डाळ खिचडी खाल्ली, कॉफी पेलो आणि मसाला पापड खाल्ला. 190 रुपये बिल झालं आमचं. आणि नेमकं आभाळ पडलं जास्त आलं तरी. एकाचं लग्न आहे राव. सेटअप लय बार लावलाय. 3 लाख रुपये. आयचा पावसाला दाखा सेटअप बी जनरे त्यांचा पण विचारांचा. मग रेन फोटोज काढायला. रेन फोटोज. नवरा बायकोचा हा दिवस असतोय रे फोटोचा. लग्नच आहे रे. आजच लग्न वाटतं. 14 मे ना. आजच लग्न आहे रे. फक्त लग्न दिसते. पाऊस नाही आला पाहिजे, पाऊस नाही आला पाहिजे. मग आता सगळी लग्नच तुझ्यात ना सगळी. मला जाऊ घरी आता डायरेक्ट तावड्या जाऊ ऋषीकून पैसे घ्यायच्यात आणि एकाला त्याच्यात पैसे. मी आता अरे ते सिमेंट टँक. हा घेऊन येऊ का? मला वाटतं चालू करावं. 50 रुपये तिकीट. नॅचरल स्विमिंग पूल. काय बरं पावसाळ्यात एवढं असतं एवढं. पहिलं चालू व्हायला तरी पायाचं व्यायाम माहिती पाण्यात. कमल्यातला सांगायला लागेल. बैल इथं आई आहे. अरे कुठली हिरे? हे काय? नाही कुठं? हा का? वाजल्या 4:30. जस्ट घरात पोचलोय मी. माझी ट्रॅक पॅड नेमकी आहे ना सापडत नाही मला. भिजत घातलेली धुवायला टाकलीत. जीन्स पॅन्ट लय गरम व्हायला लागला मला. मग आता काय ट्रॅक पॅड नाही म्हणून तीच घालायला लागलीत. ड्रोन आहे आपला. ड्रोन घेऊन जायचंय बायपासला फ्लाय करायला. तो ढगाळ वातावरण फुटेज पण मारीन. तिकडे चाललो आता. सनसेट पण लय भारी असतो तिथून.